विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण तोंडी म्हणजे ओरली पर्सेंटेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल हे आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल, इयत्ता 11वी पासून एम.कॉम पर्यंत कोणत्याही वर्गात असाल आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, जर तुम्ही बिझनेसमन असाल, जर तुम्ही कुठे जॉब करत असाल, तर आपल्याला पर्सेंटेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल हे आज मी तुम्हाला तोंडी शिकवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया आणि त्याच्यावरून काही नियम आपण तयार करणार आहोत। सो द कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ओरली हे आपण आज शिकणार आहोत। टेक एक्झाम्पल, 10% ऑफ 100, 100चे 10% किती असतात? विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंट म्हणजे शेकडेवारी, टक्केवारी, पर्सेंट म्हणजे शतक, तर 100 म्हणजे 100% आणि 100च्या 10% म्हणजे 10। त्याच पद्धतीने जर 100चा 1% काढायचा असेल, 1% ऑफ 100 इज इक्वल टू 1 रुपीज। मग 100 म्हणजे 100%, त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो, शेकडेवारी म्हणतो, शतक म्हणतो। आता इथून आपल्याला लक्षात आलं, 100चे जर 10% काढायचं असेल, कोणत्याही संख्येची टक्केवारी काढताना आधी आपण 100 भाग देतो। मग 100ला 100 भाग दिलं आणि 10 गुणलं तर उत्तर 10 येणार। तसंच 100ला 100 भाग दिलं तर 1 उत्तर येणार आणि गुणिले 1% म्हणजे उत्तर 1 येणार। जर आपल्याला 100चे 15% काढायचे असेल तर पुन्हा 100ला 100 भाग द्यायचं म्हणजे 1 उत्तर येणार आणि 15 गुणायचं म्हणजे आन्सर आले 15, 15। 100च्या 10% 10, 100चा 1% 1 आणि 100चे 15% 15। आणखी एक उदाहरण पाहूया। आपण इयत्ता 7वी मध्ये असताना किंवा FY BCom ला असताना, 11वी ला असताना आपण कशा पद्धतीने टक्केवारी काढत होतो? इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट द 20% ऑफ 5000, देन 5000 म्हणजे ती संख्या घ्यायची आहे गुणिले 20 भागिले 100, म्हणजे जेवढी टक्केवारी तुम्हाला काढायची आहे त्याला गुणिले ते पर्सेंटेज आणि भागिले 100 असं करायचं। म्हणजे इथे 0 0 0 0 आपण कट करू शकतो आणि राहिले 50 गुणिले 20, 5 दुने 10 म्हणजे उत्तर आले 1000, म्हणजे उत्तर आले 1000। आणखी एक उदाहरण पाहूया आपण। 3% ऑफ 3000, 3000च्या 3% काढण्यासाठी 3000 गुणिले 3 भागिले 100, पुन्हा 2 0 2 0 कट झाले, राहिले 30, 30 गुणिले 3 म्हणजे 3 3 जा 90, उत्तर आलं 90। या दोन्ही एक्झाम्पल वरून आपल्याला असं लक्षात आलं, आपण काही पॉइंट्स लक्षात ठेवणार आहोत। नंबर 1, फॉर 10%, जर तुम्हाला 10% कॅल्क्युलेट करायचं असेल तर या ठिकाणी आपण 100च्या 10% आलं 10, म्हणजे सरळ सरळ आपण 1 0 कट केलेला आहे आणि 100चा 1% पाहिजे असेल, 100चा 1% हवा असेल, सरळ सरळ 2 0 कट करायचे, कारण आपण 100 भाग देत असतो। म्हणजे आपण एक थोडक्यात स्वतःचे नियम तयार, 2 0 कट करायचे। मग 25% काढण्यासाठी काय करायचं? विद्यार्थी मित्रांनो, 25% म्हणजे 1/4, 1/4, भाकरीचा चौथा हिस्सा म्हणजे निम्म्याच्या निम्मे। तसंच 50% काढण्यासाठी भाकरीचा अर्धा हिस्सा म्हणजे 100चा निम्मा भाग, त्याला आपण हाफ असं म्हणतो आपण। त्याच पद्धतीने आपण काही उदाहरण या ठिकाणी पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, ओरली पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय करायचं, एक वही घ्यायची, एक पेन घ्यायचा आहे आणि वही पेन घेऊन मी जे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगणार आहेत ते तर प्रॅक्टिस करायचीच आहेत, पण त्याच्याही व्यतिरिक्त कमीत कमी 1 आठवडा तुम्ही दररोज वेगवेगळे नंबर घेऊन पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत। 6 दिवसानंतर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही कोणतंही पर्सेंटेज ओरली म्हणजे तोंडी कॅल्क्युलेट करू शकता। पाहूया आता एक्झाम्पल। 10% ऑफ 5000, 5000च्या 10%। तुम्हाला सांगितलं होतं 10% काढण्यासाठी 1 0 कट करायचा म्हणजे उत्तर आलं 500। 15% ऑफ 2000, 2000च्या 15%। आता 15% काढायचं म्हणजे आधी 1 0 कट करूया म्हणजे 10% मिळेल, 10% आले 200, 5% म्हणजे त्याच्या निम्मे, 200च्या निम्मे 100 म्हणजे झाले 200 अधिक 100, उत्तर आलं 300। 20% ऑफ 300, 3000, 3000च्या 20%। जर 3000च्या 20% काढायचं असेल तर 1 0 कट करा, 10% येईल 300, त्याच्या दुप्पट करायचंय 20% म्हणजे
300 गुणिले 2 म्हणजे उत्तर आलं 600. 25% ऑफ 4000, 4000च्या 25%. मी तुम्हाला आता सांगितलं 25% म्हणजे 1/4, म्हणजे 1/4, म्हणजे 4 आणि भाग देऊ शकतो. 4 1 4, उत्तर येते 1000. किंवा निम्म्याच्या निम्मे, 4000च्या निम्मे 2000 आणि 2000च्या निम्मे 1000, म्हणजे उत्तर आलं इथे 1000. दोन पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नंबर 1 म्हणजे 4 नी भाग द्यायचा किंवा निम्म्याचे निम्मे करायचं. पुढे 30% ऑफ 5000, 5000च्या 30%. आधी 10% काढा, म्हणजे 10% 500 येईल. 1 0 कट करा, गुणिले 3, 500 गुणिले 3, 5 त्रिक 15, 1500, 1500 रुपये. सिमिलरली 35% ऑफ 6000. सो गेट 10%, 10% काढा, 1 0 कट म्हणजे 600 येईल. 600 गुणिले 3 म्हणजे 30% येईल. मग 5%चं कॅल्क्युलेशन आपण सेपरेट करूया. 10% काढण्यासाठी 1 0 कट केलं म्हणजे 600, 5%साठी त्याच्या निम्मे घ्यायचे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 600 गुणिले 3 म्हणजे 30% आले. 6 त्रिक 18, उत्तर आलं 1800. आणि 5% काढण्यासाठी 600च्या निम्मे केले म्हणजे ते आले 300. दोघांची बेरीज झाली 2100. आता पुढे जाऊया. 40% ऑफ 6500, 6500च्या 40%. आता थोडीशी ऑड फिगर आहे 6500 असल्यामुळे. आधी आपण काय करूया, 10% कॅल्क्युलेट करूया. 650, 1 0 कट म्हणजे 650 गुणिले 4. आता 65चा पाडा तुम्हाला येत नसेल तर आणखी सोपं तुम्हाला करून दाखवतो. आधी आपण काय करू, 650 ची फोड करूया, म्हणजे 600 आणि 50. मग 600 गुणिले 4, 6 चोक 24, उत्तर आलं 2400. राहिले 50, 50 गुणिले 4, 5 चोक 20 म्हणजे झाले 200. टोटल झालेली आहे 2600. अशाच पद्धतीने 45% ऑफ 7000, 7000च्या 45%. 1 0 कट करा, 10% येईल. 10% आले 700 गुणिले 4 म्हणजे 700 गुणिले 4, 7 चोक 28, 2800. राहिले 5% काढायचे, 10% आले 700 रुपये. 5% त्याच्या निम्मे, 700च्या निम्मे 350. मग 2800 अधिक 350, उत्तर आलं 3150. 50% ऑफ 7500, 7500च्या 50% म्हणजे निम्मे काढायचे. आधी आपण 10% काढूया किंवा आपण निम्मे करूया. निम्मे करण्यासाठी आपण 7500चे 2 भाग करूया, एक 7000 आणि 500. विद्यार्थी मित्रांनो 7000च्या निम्मे येतात 3500 आणि राहिले 500 त्याच्या निम्मे येतात 250. 3500 अधिक 250 म्हणजे उत्तर आलं 3750. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे 10% पासून 50% आपण कॅल्क्युलेट केलं, पण जर 1%, 2% काढायचा असेल तर त्याची आपण एक्झाम्पल पाहूया. 1% ऑफ 700, 1% काढण्यासाठी 2 0 कट करायचे. नियम लक्षात ठेवा, 1%, 1%, 2 0 कट. यस, 2 0 कट म्हणजे उत्तर आलं 7 रुपीज. 2% ऑफ 800, 800च्या 2%. आता 800च्या 2% आधी 2 0 कट करा म्हणजे 1% येईल. 1% आला 8 रुपये गुणिले 2, 8 दुने 16. 3% ऑफ 1700, 1700 रुपयाच्या 3%. येस, 2 0 कट करा, 1% मिळेल. 1% आला 17 रुपये, 17 रुपीज. 17 त्रिक 51. 4% काढायचे. 4% ऑफ 920. येस, थोडं ऑड फिगर आहे. विद्यार्थी मित्रांनो जर 1% काढायचा असेल तर 2 0 कट करायचे, पण इथे 2 0 नाहीयेत. मग 2 0 नसेल तर आपण 2 घर अलीकडे यायचं, 2 डिजिट अलीकडे यायचं आणि तिथे डॉट द्यायचा म्हणजे उत्तर येईल 1% येईल 9 रुपये 20 पैसे किंवा 20 पैसे. मग 9 रुपये 20 पैसे गुणिले 4. मग तसंही तुम्हाला 92चा पाढा येत नसेल तर आपण काय करू, 9 गुणिले 4 म्हणजे 9 चोक 36 आणि 4 गुणिले 2 बेचोक 8 म्हणजे 36.8. आधी 1% काढा, 2 घर अलीकडे या, डॉट द्या म्हणजे 9 रुपये 20 पैसे हे आला 1%. आणि त्याच्या 4 पट म्हणजे 4 ने गुणायचं. 9 चोक 36, 4 दुने 8. तसंच 5% काढूया. 5% ऑफ 1200. इट इज व्हेरी इझी. आधी 1 0 कट करा, 10% येईल.
पण आपल्याला 5% पाहिजे. 1 शून्य कट केलं तर 120, त्याच्या निम्मे 5% म्हणजे 60 रुपये. दुसरी पद्धत आहे 2 शून्य कट करा. 2 शून्य कट केलं तर 1% येईल. 1% आला 5%. 1% 5% आला 12 रुपये. 2 शून्य कट केल्यावर 12 पंचे 60. येस, 1% इज इक्वल टू 12 इंटू 5 इज इक्वल टू 60. 6% ऑफ 1500. आता 1500च्या 6% काढायचं आपल्याला. 2 शून्य कट करा. 1% आलाय तुमचा 15 रुपये. 15 गुणिले 6, 15 सक 90. समजलंय? व्हेरी गुड. नेक्स्ट, 7% ऑफ 1600. 1600च्या 7%. आधी 2 शून्य कट करा. 2 शून्य आले तुमचे 16 गुणिले 7. 16चा पाढा म्हणायचा. 16 7 112. विद्यार्थी मित्रांनो, पाढे पाठ असणं आवश्यक आहे. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. यू मस्ट रिमेंबर, लर्न बाय हार्ट टेबल्स. 16 7 112. पुढे 8% ऑफ 1450. थोडस ऑड फिगर घेतलेलं आहे. 1450च्या 8%. आता सांगितलं होतं 1% काढण्यासाठी 2 शून्य कट करा किंवा 2 घर अलीकडे यायचं, तिथे डॉट द्यायचं, म्हणजे आलं 14 रुपये 50 पैसे. येस, मग 14 गुणिले 8 आणि 50 पैसे गुणिले 8 असं आपण करू शकतो. 14 8 112. 50 पैसे गुणिले 8, 5 8 40 म्हणजे 4 रुपये. 50 पैसे असं 8 वेळा घेतलं तर 4 रुपये येणार. 112 अधिक 4 म्हणजे टोटल आली 116 रुपये. नेक्स्ट, 9% ऑफ 2200. 2200च्या 9%. 2 शून्य कट करा म्हणजे 1% मिळेल. 1% आला 22. 22 गुणिले 9. ज्या विद्यार्थ्यांना 22चा टेबल येत नाही त्यांनी काय करायचं, 22 म्हणजे 20 आणि 2, 20 अधिक 2 यांची बेरीज करायची, यांची फोड करायची आहे. 20 गुणिले 9 9 18 म्हणजे 180 आणि 9 दुने 18 म्हणजे 18 रुपये. 180 अधिक 18 उत्तर आलं 198. किंवा डायरेक्टली 22चा टेबल तुम्ही म्हटला तरी चालेल. 22 9 198. पुढे 10% आपण घेणार नाही, कारण 10% म्हणजे अगदी सोपं आहे. पाठीमाग आपण पाहिलं 1 शून्य कट करायचं. नाव टेक द एक्झाम्पल, अनदर एक्झाम्पल ऑफ 12% ऑफ 3400. 3400च्या 12%. 2 शून्य कट करा म्हणजे 1% येईल. 1% तुमचा आला येस 34 रुपये. मग 34 गुणिले 12. 34 गुणिले 12 आपण 2 पद्धतीने याचा कॅल्क्युलेट करू शकतो. 34 गुणिले 12 करा किंवा आधी 10% कॅल्क्युलेट करा. 10% तुमचा येणार 1 शून्य कट 340 आणि 1% आला 34. 2% हवे असेल तर त्याच्या डबल करावं लागेल, म्हणजे 340 अधिक 34 म्हणजे 1% गुणिले 2 म्हणजे 2% आले 68. 10% आले 340, 2% आले 68. 10 2 12 म्हणजे 12% काढण्यासाठी या दोघांची बेरीज करावं लागेल. 340 अधिक 68 उत्तर आलं 408. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, कॉमर्सचे विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनचं बटन दाबलं तरच तुम्हाला पुढील नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला अपडेट मिळतील. अशा पद्धतीने ओरली पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही किमान 6 दिवस ॲटलिस्ट 50 वेगवेगळे आकडे तुम्ही वहीमध्ये लिहा आणि ओरली पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. धन्यवाद.